भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने विकास मंदिर शाळेतील दिव्यांग बालकांसमवेत 26 जानेवारी 2024 रोजी आपल्या भारत देशाचा 50वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। या कार्यक्रमाचे अध्यक्ष भोपाळचे उद्योगपती अल्ताफ खान यांच्या शुभ हस्ते ध्वजारोहण होऊन राष्ट्रध्वजास मानवंदना देण्यात आली। विद्यार्थ्यांनी काढलेल्या विविध रंगावली व पुष्परचना पाहून व सादर केलेल्या विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचा आनंद घेत पाहुण्यांनी दिव्यांग बालकांचे भरभरून कौतुक केले। तसेच त्यांना घडविणाऱ्या शिक्षकांची पाठ थोपटली। अल्ताफ खान यांनी 10 मुले दत्तक घेऊन संस्थेक आर्थिक सहाय्य करीत दिव्यांग बालकांसमेत प्रीती भोजनाचा आस्वाद घेतला। या प्रसंगी रोटरी 11 नाशिकचे पदाधिकारी संजय कलंत्री, उषाबेन व माधुरीबेन ठक्कर, नेहाताई, मनीषाताई मानधने, बिंद्रा मॅडम व परिवार, वंदनाताई यादव, प्रियाताई सोनार, ऋषिकेश ठाकूर परिवार, शिरसाट परिवार आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते। संस्थेच्या अध्यक्षा ज्योतिबेन ठक्कर यांनी आभार मानले। कर्णबधिरांच्या सांकेतिक भाषेने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली। आपण इंडिपेंडन्स डे आणि रिपब्लिक डे ना यासाठी म्हणतो की आपण देशासाठी आपल्याला काय काम करायचं आहे तेही आणि त्या दिवसाचं महत्त्व आणि आज आपल्याला फ्रीडम ज्यांनी दिलं आहे त्यांनाही आपण आठवतोय। तर ज्यांनी आपल्याला फ्रीडम दिलंय त्यांना तर आपण आठवतच आहे, बट जे पुढची पिढी घडवत आहे त्यांनाही तेवढंच मान भेटायला पाहिजे हे मला वाटतं। आज मला जेन्युइनली सगळे टीचर्स आणि ज्यांनी पण जेवढे एफर्ट्स घेतले ना त्यांना ऍक्च्युली मला सल्यूट करायचं आहे। सल्यूट टू एव्हरीवन हिअर, बिकॉज त्यांचे एफर्ट्सच दिसतंय तुम्हाला की त्यांनी आज काय जे पण केलं ना त्याच्यासाठी खूप एफर्ट लागतात, टफ चॅलेंजेस। बिकॉज आम्ही ग्रॅज्युएशन करते, आज आम्हाला सांभाळायला टीचर एवढं वैतागून जाते आणि ते पेशन्स लेवल जे होल्ड करताय एकाचे टीचर्स आणि मेहनत घेताय, त्यांचा टाइम देताय, ते माइंडसेटला जेन्युइनली खूप मोठा सल्यूट आहे। अँड म्हणजे सगळ्यांचं ना काही पर्पज असतं, आपण काही काम करतो ना त्याच्या मागे काहीतरी पर्पज असतं। तर इथून मी एक एम घेऊन चालले का मी काही बनते पुढे, मी एवढं एज्युकेशन घेऊन काही पदवर जाते ना तर डेफिनेटली माझ्या माइंडमध्ये हे राहणार आहे का मला असं काहीतरी करायचं आहे आणि यांनाही पुढे न्यायचं आहे, हे विचार नेहमी ठेवायलाच आहे। आणि या कार्यक्रमात ते अक्षरशः म्हणजे इतके एक्टिव झाले कि बोले संजय भाई ये स्कूल के लिए आप कभी भी मुझे कुछ भी बोलो, मैं करने के लिए तैयार हूँ। इनको जो भी जरूरत होगी मैं मेरे तरफ से, यानी मैं भोपाल रहता हूँ ऐसा नहीं, मैं नासिक, भोपाल से भी नासिक के लिए कुछ कर सकता हूँ। तर त्यांनी एवढे आपल्याला 2 शब्द दिले आणि त्यांनी त्यांच्यातर्फे ह्या आजच्या 26 जानेवारीच्या 75व्या प्रजासत्ताक दिनी त्यांच्यातर्फे त्यांनी सगळ्या मुलांना जेवण, मिठाई ही त्यांच्यातर्फे ठेवली या दिवशी आणि त्यांनी 11 मुलं दत्तक घेतात हे त्यांनी आज डिक्लेअर केलं आहे। धन्यवाद अल्ताफभाई। म्हणजे पहिल्यांदा येऊन डायरेक्ट त्यांनी 11 मुलं सांगितले का बोले संजू भाई मैं 11 बच्चे करूँगा और आगे ये तो बोले अभी शुरुआत है, आगे तो मैं और क्या करूँगा, आप जो जो बोलेंगे वो मेरे को बताते जाओ, जो इनको स्कूल को जरूरत है तो मैं इनके लिए करते रहूँगा। धन्यवाद अल्ताफ भाई। मैं भोपाल से आया, मैं भोपाल से जब निकला तो इस रास्ते पे मेरे संजू कलंत्री जो मेरा दोस्त है, मेरा बिजनेस पार्टनर भी है, तो हम लोग साथ में मिलकर काम भी करते हैं यहाँ पर पूना में भी और हमारा MP में। तो मुझे संजू भाई का फ़ोन आया कि विकास मंदिर का एक का प्रोग्राम मैं आपको दे रहा हूँ, आपको झंडा वंदन के लिए और स्पेशल गेस्ट के लिए, आपको चीफ गेस्ट के लिए आपका आमंत्रण कर रहे हैं कि आप करो। तो मैंने कहा ठीक है भाई, इससे अच्छी मुझे दुनिया में कभी अपॉर्चुनिटी मिल सकती जो मुझे आज मिली, जो आज मेरे झंडा वंदन इतने सौभाग्य दो। आज मुझे मतलब पहली बार मुझे ऐसा गर्व महसूस हो रहा है कि इन बच्चों के साथ जो जिनकी देखभाल करना मतलब मैडमों के लिए बहुत नामुमकिन हो रहा था, हम अपने बच्चों को सही से तालीम नहीं दे पाते, इतनी मुश्किल से सब पढ़ाते लिखाते हैं, पर मैडम लोग बहुत ईजी वे में इनको बच्चों को अपने साथ में रह के इनको पढ़ाना, लिखाना, खिलाना, पिलाना। और उसके बाद मुझे सबसे बड़ी खुशी इस बात की है कि आज 75 में पूरे हिंदुस्तान वासियों को 75वीं रिपब्लिक डे की शुभकामनाएँ देता हूँ। और मैं यहाँ आया हूँ, पहली बार आया हूँ, बट मैं यहाँ निरंतर जब तक ज़िंदगी मेरी रहेगी जब तक यहाँ आता रहूँगा। और मैंने अपनी मम्मी के नाम से 11 बच्चों को अडॉप्ट किया है, वो ताउम्र जब तक मैं जिंदा हूँ, मेरा बेटा भी है, जब तक इन बच्चों को जो भी बेस्ट से बेस्ट पॉसिबल होगा वो मैं करूँ। ये तो स्पीचलेस चीज़ है, इसको तो बोलने से मतलब शब्द भी कम पड़ जाते हैं सब चीज़ों के लिए। मतलब वो जो चीज़ मैं अपने दिल से जो कह रहा हूँ, मतलब वो चीज़ मैं बयां भी नहीं कर पाता कि मुझे इतनी खुशी हुई है। और ये जो परफॉर्मेंस हुआ है इसमें सबकी आँखें ऐसे नम हुई हैं, तो इन बच्चों का जो डेडिकेशन देख के मतलब आई एम वेरी हैप्पी। नमस्कार, मैं ज्योतिबेन ठक्कर और दिव्यांग स्कूल विकास मंदिर से बहुत सालों से जुड़ी हुई हूँ। 35 साल से मेरा उनका रिश्ता है।
और हम लोग, मैं और सुहासिनी मेरे साथ में मिल के काम करते हैं। और खान भैया ने ध्वजवंदन किया और प्रजासत्ताक दिन अच्छी तरह से मनाया गया। और ये स्कूल के अंदर जो बच्चे लोग काम करते हैं और टीचरें काम करती है, वो उसको देख के खुशी होती है, खुशी के आंसू आ जाते हैं। और गोडके मैडम और मेरा इतना है सुहासिनी मैडम का कि हम मिलके काम करते हैं और स्कूल को इतना आगे बढ़ाना चाहते हैं। वैसे अपना समाज भी उसको इन्वॉल्व होके काम करता है और दान भी देता है। और ये प्रजासत्ताक दिन इतना अच्छी तरह से बच्चों ने कार्यक्रम किया, प्रोग्राम किया, बहुत अच्छी तरह से किया। हम लोग को देख के बहुत खुशी हो गई। और ऐसे ही सब अच्छी तरह से मिलजुल के रहे और जितना साथ देना चाहिए वो समाज भी देवे तो अच्छा है करके। और सबको ये प्रजासत्ताक दिन का खुशी की शुभकामनाएं। जय हिंद, जय महाराष्ट्र। सुहासिनी घोडके, ऑल इंडिया डिसेंबर रिहॅबिलिटेशन संस्थेची मी सचिव आहे। मला आनंद झाला की आज माझ्यामध्ये माझी संस्थेच्या माझ्या अध्यक्षा ज्योतिबेन ठक्कर यामध्ये आलेल्या आहेत। आणि आजचा जो हा कार्यक्रम प्रजासत्ताकाचा 75वा वाढदिवस जो प्रजासत्ताक दिन आहे तो अत्यंत चांगल्या प्रकारे विकास मंदिरामध्ये साजरा झाला। त्यामध्ये अचानक आमच्याकडे आमचे अल्ताफ भाई खान हे भोपाळवरून आले। त्याचप्रमाणे आमचे स्कलंत्रीजी हे जे आम्हाला नेहमी सहकार्य करत असतात। अशा प्रकारे या मुलांचा आनंद कसा द्विगुणित होईल यासाठी आमचे प्रयत्न असतात। आणि त्यामध्ये मला आनंद हा होतो की दिवसेंदिवस समाज जास्तीत जास्त आम्हाला सहकार्याचा हात देत आहे। त्याबद्दल मी समाजाची अतिशय ऋणी आहे। आणि मी आपल्या सगळ्यांना हीच विनंती करेन की इथून पुढेही आपण वरच्यावर आमच्या संस्थेला भेट देऊन या मुलांच्या ज्या काही कमतरता असतील, त्यांच्या ज्या काही मागण्या असतील ते सगळं आपण सगळेजण मिळून सहकार्य करू। हे एकट्याचं काम नाही आहे, यासाठी मला माझा समाज खूप चांगल्या प्रकारे सहकार्य करत आहे। आणि आपण सगळेजण हातात हात घालून आपण सगळेजण पुढे जाऊया आणि ह्या मुलांच्या जीवनामध्ये असा प्रकाश जेवढा आणता येईल तेवढा आणण्याचा आपण सगळेजण प्रयत्न करू। आपल्या सगळ्यांच्या सहकार्याबद्दल पुनश्च एकदा आपल्या सगळ्यांचे धन्यवाद। पुढील आपल्या सगळ्या कार्यामध्ये आपल्या सगळ्यांना मी सगळ्यांचं शुभचिंतते आणि माझी